प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज, चौकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. चला मॅचला सुरुवात करायची आहे. तर मॅचला होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर वसीम डिंडा, समोर बॅटर आपण पाहतो डावकुऱ्याचा जगदीश शेलके. नॉनस्ट्राइक एंडला आकाश पाटील. आता झालेल्या सामन्यात सामनावीर म्हणून अक्षय याची निवड करण्यात आलेली आहे. मी विनंती करतो सन्माननीय दिनेशजी चव्हाण साहेब यांना की आपण सामनावीरचं पारितोषिक द्यायचं आहे अक्षय याला. निश्चितच निर्णायक अशी कामगिरी पार पाडली होती आणि आपल्या संघाला अंतिम फेरीत दाखल केलं. त्या अक्षय याने अष्टबोल असं प्रदर्शन, वैयक्तिक षटक हाताळताना अवघ्या 3 धावा देऊन एक गडी बाद केलं होतं. निर्णायक षटक हाताळलं होतं, त्यासमवेत चौकार, निर्णायक असा चौकार पटकावला होता आणि एक चेंडू 2 धावांची गरज असताना चौकार मारला होता. तो अक्षय याची सामनावीर निवड करण्यात आली होती. लगातार 3 षटकार आले तर कुणाल पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. बक्षिसांचे वर्षाव आपल्याला पाहायला मिळतोय. प्रोत्साहित केलं जातं आहे पाठी राख्यांकडून. ह्यावेळेस ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला. एक सिंगल इथे मिळेल आकाश पाटीलच्या खात्यामध्ये. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले गेले 2. तर साक्रोली टीमसाठी सुवर्ण संधी असेल. लगातार 2 चेंडूवर 2 षटकार आले तर अनिकेत शोचे आयोजक अनिकेत शेलार यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज. कुणाल पाटील यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचा कॅश प्राइज. बघा बक्षिसांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज खेळतायत परंतु प्रेक्षक मैदानाच्या बाहेर प्रोत्साहित करतायत. हेच ग्रामीण क्रिकेट खऱ्या अर्थानं मानलं जात आहे. लगातार 3 षटकार आले तर खूप सारं बक्षीस. अनिकेत अंकलेश पाटील यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज. गोलंदाज वसीम डिंडा, गोलंदाज ट्रॅकवर, समोर असेल आकाश पाटील. यावेळेस चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाय आणि मोहर लिहिली गेली 6 धावेची. हा येतोय आकाश पाटीलचा ब्रँडेड धमाका षटकार 6. कम्मालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला होता तेव्हाच मोहर लिहिली होती 6 धावेची. राजाराम भोईर यांच्या माध्यमातून हे 500 रुपयाचं कॅश प्राइज आकाश पाटील साठी जमा झालेत. यावेळेस सज्जून एक चेंडू मात्र हवेत गेलाय. लांबी गाडता आले नाहीये मात्र जाल्यात अडकवले गेले. आकाश पाटीलची केली संपुष्टात. पाहिलं तर 9 धावा. न्यू बॅटर आपण पाहतोय तुषार भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेस चांगला चेंडू, चांगली लाईन पाहायला मिळाली. तर आपण पाहतोय रितेशजी कदम यांचं शुभागमन. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सरचं स्वागत सन्मान्य रितेशजी कदम यांचं शुभागमन. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तर आपण पाहतोय सन्मान्य राजाजी तुकाराम पाटील साहेबांचं शुभागमन. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सन्मान्य राजेश तुकाराम पाटील सुपेगाव यांचं शुभागमन आपल्याला होत असताना पाहायला मिळते. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सरचं स्वागत.
लगातार 2 6 आले तर अनिकेत भोईर यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज. दरम्यान चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये, चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकाराकरिता हा येतोय नशिबाचा चौकार. 4. चौकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. राजारामजी भोईर च्या माध्यमातून हे कॅश प्राइज प्रोत्साहित केलं जातंय फलंदाजांना. यावेळेस लिडिंग एज आहे स्वतः गोलंदाज. चेंडू परत पोहोचला गेलाय, कमालीचा झेल. फलंदाज फेल, विकेटचं पतन. सन्माननीय राजेश तुकाराम पाटील सुपेगाव साहेबांचं शुभागमन. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. स्वर्गीय भावेश मूर्ती चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण पाहत आहे अनेक प्रेक्षक, अनेक क्रीडा रसिक या मैदानाच्या भेटीला आलेत. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. न्यू बॅटर आपण पाहतोय रोहित स्ट्रायकिंगला सज्ज होतोय बाबूच्या विरोधामध्ये. ह्यावेळेस डाव्या तिचा बाहेरचा चेंडू. पंच आमच्याकडे बोलतायत हा चेंडू स्वेर आहे, याची उद्घोषणा केली जाते. एके धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 14 या अंकावर. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 2 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. आतापर्यंत या षटकातील 2 चेंडू टाकून झालेत. गोलंदाज बाबू डावकुऱ्याचा हा गोलंदाज. ह्यावेळी सन्मान दिला गेलाय. ऑन साईडला स्ट्रोक केला गेला. 1 धाव कंप्लीट झाले. 1च धावावर समाधान मानावे लागेल बॅटरला. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली 15. पहिल्या षटकामध्ये वसीमनं 9 धावा खर्च केल्या. आतापर्यंत बाबूने या षटकामध्ये पाहायला गेलं तर 6 धावा खर्च केल्यात. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका गरजेचा असेल आईगावदेव साक्रोली टीमसाठी. तो प्रयत्न केला जाईल का? यावेळेस बॅटची कडा शॉर्ट दरम्यान रिझनमध्ये चेंडू निघून गेलाय. चेंडूला अडवलं गेलं. एक सिंगलच्या भरतीनं धावफलक जाऊन पोहोचले गेले 16. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 16 धावा फलकावर आहेत. या षटकातील अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाज तयार बाबू. यावेळेस काय घडलंय? पल्लू स्ट्रोक खेळायचा होता. चेंडू सरळ एष्ट्यावर आदळला गेलाय. फर्निचर उद्ध्वस्त झालंय. विकेटचं पतन. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक दाखल झालाय. धावसंख्या आपण पाहतोय 16. मागील चेंडूमध्ये कमबॅक केलाय गोलंदाजाने. ज्या पद्धतीने पाहिलं तर लाईन ॲक्युरेसी चांगली दाखवली या षटकामध्ये. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, डॉट चेंडू. पहिल्या सत्राचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आईगावदेव साक्रोली टीमने बनवल्या 17 धावांचा चेस करावा लागेल सिकंदर स्पोर्ट्स महापोली टीमला. चला मैदानात लगेच चेंडूची पूर्तता करायची. साक्रोली संघ आपण मैदानात लगेच उतरायचा आहे. चला साक्रोली संघ मैदानाच्या आतमध्ये उतरायचा आहे. सिकंदर स्पोर्ट्स महापोली टीम आपले सलामीचे बॅटर्स मैदानात लगेच पाठवायचे आहेत. आपण पाहतोय स्वर्गीय भावेश मूर्ती चषक 2025 चा हा महासंग्राम अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपलाय.
सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय सिकंदर स्पोर्ट्स मापोली विपक्षात आई गावदेवी साखरोली. फर्स्ट सेमीफायनल मध्ये आपण पाहिलं असेल जय बजरंग कोलिवली टीम पराभूत झाली. चांगला खेळ राहिला आई गावदेवी अलखिवली टीमचा. निलेशजी कदम यांना विनंती असेल तसेच अरुणजी पाटील यांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. आपलं सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. चला सिकंदर स्पोर्ट्स मापोली आपले सलामीचे बॅटर्स मैदानात पाठवा. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 16 धावा फलकावर लावण्यात यश आलंय साक्रोली टीमला. आता मात्र मापोली टीमला 17 धावा कराव्या लागतील फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय स्ट्राईक एंडला अरबाज, नॉन स्ट्राईक एंडला उमेर. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो पहिल्या षटकाकरिता आकाश पाटीलला आणलं गेलंय. स्वतः कर्णधार मात्र ही जिम्मेदारी आपल्या खांद्यावर उचलत असताना चला मॅचला सुरुवात करायची. 17 धावांचा चेस. सेकंडला आपण पाहतोय अरबाज. सिकंदर स्पोर्ट्स मापोली ह्या टीम समोर हे लक्ष असेल आणि सुवर्ण संधी असेल साक्रोली टीमच्या गोलंदाजांना. लगातार 3 विकेट घेतल्या तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज आणि प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज. सन्माननीय राजाराम भोईर यांच्या माध्यमातून हे कॅश प्राईज. यावेळेस स्क्वेअर कटचा फटका. चेंडू सरळ निघून चाललाय थर्डमॅन रिजन मधून सीमा रेषा पार. चौकार. आपण पाहतोय भावेश स्मृती चषक जी स्पर्धा आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर जे फलक भावेश चव्हाणच्या नावाने आहे त्या फलकाला जर डायरेक्ट हिट झाला चेंडू तर 2000 रुपयाचं कॅश प्राईज सन्माननीय अनिकेत शेलार यांच्या माध्यमातून. अनिकेत शोचे प्रणेते. ह्यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला आकाश पाटीलचा. पहिल्या चेंडूवर जरूर चौकार आला त्यानंतर पलटवार पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूनं आत्मविश्वास वाढला असेल गोलंदाजाचा. ज्या पद्धतीनं पाहिला तर चौकार खाल्यानंतर आत्मविश्वासाने गोलंदाजी केली जाऊ शकते. 17 धावांचा चेस. 4 आल्या 2 चेंडूमध्ये. चांगली सुरुवात झाली असं म्हणावं लागेल सिकंदर स्पोर्ट्स मापोली टीमसाठी. परंतु प्रयत्न करावे लागतील साक्रोली टीमला. ह्या धावा डिपेंड कराव्या लागतील आपल्या गोलंदाजानं. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक उभा ठाकलाय त्या क्षेत्रामध्ये चांगला झेल. फलंदाज फेल. अरबाजला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. सिकंदर स्पोर्ट्स मापोली लागणारा हा पहिला धक्का. तीन विकेट्स आल्या तर सन्माननीय कुणाल पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राईज. विकेट आली आहे. अरबाजला माघारी परतवलं गेलं. न्यू बॅटर आपण पाहतोय आसिफ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ह्यावेळेस चांगला चेंडू. चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली. अशा पद्धतीनं पाहिलं तर वेग होता आणि त्यानंतर बाउन्स. हे 2 कारण म्हणले निर्धाव चेंडूसाठी. धावसंख्या 4 आतापर्यंत चेंडू टाकून झाले 4. चौकार खाल्यानंतर गोलंदाजी टिचून गेले आकाश पाटीलनी. यावेळेस पुढे सरसावून चेंडूला फेकून दिलाय. लॉंगॉटच्या डोक्यावरनं
सीमा रेषेच्या बाहेर हा धमाका षटकार 6. धावा जोडल्या गेल्यात. यावेळेस रिवर्स चेंडूला पाठवल्या गेलाय सीमा रेषा पार. हा येतो आसिफच्या बॅट मधून चौकार 4. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात आकाशनं 14. आता मात्र 6 चेंडू विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 3. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. गोलंदाज शैलेश आणलं गेलंय. अनेक सामन्यांमध्ये शैलेशने ही कामगिरी करून दाखवली आहे. 6 मध्ये 3 डिपेंड करावे लागतील. त्यासाठी या गोलंदाजांना मात्र चमत्कारी गोलंदाजी करावी लागेल. मॅजिकल स्पेल हाताळावा लागेल. ते करू शकेल का? करावा लागेल आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी. निश्चितच सुनीलजी, या मैदानाचं एक वैशिष्ट्य सांगतो की इथे 7 चेंडू आणि 1 धावा सुद्धा डिपेंड झालेले आहेत. कारण अक्कालपे ओळे कॅम्प संघाचा कल्पेश साळुंक्या गोलंदाज होता. त्याने 7 चेंडू आणि 1 धाव डिपेंड केली होती. अगदी बरोबरच. परंतु या स्पर्धेमध्ये 12 मध्ये 3 डिपेंड झाल्यात. आपण पहिल्या दिवसामध्ये पाहिलं होतं. क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही, काही होऊ शकतंय. यावेळेस ढकलला गेलाय ऑफ साईडला. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले गेले 15. आता मात्र 2 धावेंची आवश्यकता आहे विजयाकरिता. फायनलमध्ये प्रवेश करण्यापासून 2 पाऊल दूर सिकंदर स्पोर्ट्स मापोली टीम. गोलंदाज शैलेश काही चमत्कार करेल का? चांगली लाईन लेंथ हाताळेल का आसिफच्या विरोधामध्ये? ह्यावेळेस पुण्याच्या एकदा पुढे सरसावून ऑफ साईडला स्ट्रोक येत असताना आपण पाहिलं. डीप कव्हरमध्ये चेंडूला अडवलं गेलं. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 16 या अंकावर. स्कोर लेवल. आता मात्र विजयासाठी 1 धावेची आवश्यकता आहे सिकंदर स्पोर्ट्स मापोली टीमला फायनलमध्ये प्रवेश करण्याकरिता. 4 चेंडू 1 धाव. गोलंदाज तयार शैलेश. यावेळेस ढकलला गेले ऑफ साईडला. रॉंग एंडकडे फेकी झाली. सिंगल कंप्लीट. अभिनंदन सिकंदर स्पोर्ट्स मापोली. चला लगेच सिकंदर स्पोर्ट्स मापोली टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय.